आणि नाशिक सोबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईचाही दौरा करणार आहेत। मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला केला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतूचं लोकार्पण होणार आहे। या मार्गावरती एकेरी प्रवासासाठी 250 रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय झालाय। आपले प्रतिनिधी विनायक पाटील आपल्याला अधिक माहिती देतात। आज शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचं उद्घाटन थोड्याच वेळात पार पडणार आहे। तिथे कशी तयारी आहे विनायक पाटील आपल्याला सांगतील। विनायक, नवी मुंबईकरांसाठी आणि पनवेल उरणकरांसाठी ही फार मोठी गोष्ट आहे की मुंबई आणि नवी मुंबईला या ठिकाणी वाशी उड्डाणपुलानंतर आहे तो सगळ्यात मोठा देशातला सागरी सेतू हा उरण मार्गे होणार आहे। आणि पनवेल उरण आणि नवी मुंबईच्या लोकांना आहे ते फक्त 20 मिनिटांमध्ये आता या सागरी सेतूमधून आहे तो मुंबईला पोहोचता येणार आहे। मी सध्या न्यांदा आहे ती याच ठिकाणी सागरी सेतूच्या बाजूला जिथे मोदी यांची सभा होणार आहे त्या सभेच्या ठिकाणी आहे। आणि आपण पाहतो की संपूर्णपणे तयारी या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि या सभेच्या ठिकाणी आहे ते जवळपास 1.25 लाख महिला आहेत त्या उपस्थित राहणार आहे। महिला सबलीकरणाचा हा कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे मोठी खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि झाला असता त्यांच्यावरती त्वरित उपचार करता यावेत यासाठी 500 खटांचं तात्पुरतं हॉस्पिटल उभा करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की संध्याकाळी 4 वाजता आहेत ते मोदी पोहोचणार आहेत। त्यांच्या हस्ते शिवडी न्हावाशेवा या उड्डाणपुलाचं उद्घाटन होईल। मोदी ह्या पूर्ण उड्डाणपुलावरती प्रवास करतील, सागरी सेतूची पाहणी करतील आणि त्यानंतरच बाजूला असलेल्या या विमानतळाच्या जागेवरती त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी पनवेल उरणकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। सागरी सेतूनंतर आहे ते मोदी नवी मुंबईमध्ये जे उरण ते नेरूळ ह्या जो ट्रान्स हार्बर रेल्वे आहे ती रखडलेली होती त्या रेल्वेचं सुद्धा उद्घाटन करणार आहे। त्याचबरोबर बेलापूर ते पेंदर ही मेट्रो जी नोव्हेंबरमध्ये चालू झाली होती मात्र औपचारिक उद्घाटन आहे तिथं झालेलं नव्हतं, त्यामुळे आज मोदींच्या हस्ते त्यांचं औपचारिक उद्घाटन सुद्धा होणार आहे। त्यामुळे महत्त्वाचे हे महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत या संपूर्णपणे नवी मुंबई पनवेल उरणकरांसाठी त्याचाच उद्घाटन होणार आहे। रेल्वेचं जाळं जर आपण पाहिलं तर फक्त नवी मुंबई पनवेलकरांना जोडणार होतं, मात्र आता हीच रेल्वे नेरूळ टू उरण सुरू झाल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आता संपूर्ण रेल्वेचं जाळं आहे ते विणलं गेलेलं आहे। सागरी सेतू तयार होणार असल्यामुळे मुंबईकरांना सागरी सेतूच्या बाजूलाच असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती सुद्धा त्वरित पोहोचता येणार आहे, त्यामुळे तो एक मार्ग खुला झालेला आहे। त्याचबरोबर ज्या गाड्या आता पुणे, बेंगलोर, रायगड या संपूर्ण परिसरामध्ये नवी मुंबई वाशी मार्गे मुंबईमध्ये प्रवेश करावा लागत होता त्यांना आता हा संपूर्ण प्रवेश त्यांचा हा दूर होणार आहे आणि थेट त्यांना आता पनवेल उरण मार्गे मुंबईत जाता येणार आहे। त्यामुळे पुढचे 1.5-2 तास आहेत ते त्यांचे वाचणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण न्यांदा पाहिलं तर नवी मुंबईकरांसाठी हा संपूर्णपणे आजचा दिवस फार ऐतिहासिक असा आहे। बरोबर आहे, मुंबई आणि आसपासच्या परिसराचा वेग वाढवणारा हा प्रकल्प आहे आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असल्यामुळे केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी या सागरी सेतूचं महत्त्व प्रचंड मोठं आहे, ज्याचं उद्घाटन लोकार्पण आज पंतप्रधान मोदी करतील। धन्यवाद विनायक या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।